रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे प्रत्यक्ष प्रमाणाचं क्लासिफिकेशन शिकायचंय. बर सर, गेल्या लेक्चर मध्ये काय काय शिकलं होतं सर? गेल्या लेक्चर मध्ये मी निरुक्ती शिकली होती, परिभाषा शिकली सर, लक्षण शिकलं. पण पूर्ण खेळ सर एका एक्झाम्पलवरच झाला सर. कॅफे मधलं एक्झाम्पल लई जोरात होतं सर, त्याच्यावर मी पूर्ण तिन्ही पॉइंट समजून घेतले सर. बर सर, तुम्ही मला म्हणलं होतो क्लासिफिकेशन व्यवस्थित शिकवतो, तर ती मला क्लासिफिकेशन व्यवस्थित शिकवा ना. शिकवतो. आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे ह्या क्लासिफिकेशनवर तुला डायरेक्ट 10 मार्काचा प्रश्न येईल. निरुक्ती लिही, परिभाषा लिही, लक्षण लिही, वर्गीकरण कर, क्लासिफिकेशन कर आणि 10 मार्क घेऊन जा. सर माझा आजचा टॉपिक काय सर? माझा आजचा टॉपिक आहे सर क्लासिफिकेशन. सर प्रत्यक्षाचं वर्गीकरण. सर प्रत्यक्षाचं वर्गीकरण म्हणतो किंवा ह्याला क्लासिफिकेशन म्हणतो सर, किंवा क्लासिफिकेशन. बर सर, प्रत्यक्षाच्या क्लासिफिकेशन लय दांडगं पडलेलं आहे का? हो, खूप मोठी फॅमिली आहे. पण ह्या फॅमिलीमध्ये कसे कसे कार्यकर्ते आहेत, कसे कसे कार्यकर्ते नाहीत, ते आपण व्यवस्थित पॅटर्न मध्ये समजून घेऊ. बर सर, मला शिकवा ना सर प्रत्यक्षाचं क्लासिफिकेशन. बघ, एक फ्लोचार्ट व्यवस्थित एक फ्लोचार्ट व्यवस्थित आहे ना, ती फ्लोचार्ट एकदा व्यवस्थित बघ. त्या फ्लोचार्ट म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय शिकायचंय की एक मी सांगितलेला आता फ्लोचार्ट व्यवस्थित शिकायचा आहे. बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला. बरं सर, मला फ्लोचार्ट सांगा ना. सांगतो. प्रत्यक्ष मध्ये 2 पडलेले आहेत. बरं, ही क्लासिफिकेशन जी आहे ती क्लासिफिकेशन कोण दिलेलं आहे सर? तर्कसंग्रहांनी. बघ, परीक्षेमध्ये काय येते? तर्कसंग्रहानुसार प्रत्यक्षाचं क्लासिफिकेशन करा. मग तू लिहितोस की सर तर्कसंग्रहानुसार प्रत्यक्षाचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलेलं आहे. सर कुठले कुठले प्रकार आहेत ती? पहिला आहे सर निर्विकल्पक. आणि दुसरा आहे सर सविकल्पक. बर, निर्विकल्पक बी सर, सविकल्पक. सर निर्विकल्पकामध्ये अजून काही क्लासिफिकेशन पडलेलं बघायला भेटते का? हो, निर्विकल्पकाची इथं सर, ही निर्विकल्पक जी आहे ती भोंगळा कार्यक्रम आहे, इथं काहीच दिलं नाही खाली. बर, सविकल्पकाची फॅमिली जरा मोठी आहे. सर शिकवणा सविकल्पकाची फॅमिली. सविकल्पकामध्ये 2 गोष्टी बघायला भेटतात आपल्याला. सविकल्पकामध्ये लौकिक प्रत्यक्ष. सर लौकिक प्रत्यक्ष आणि इकडं अलौकिक प्रत्यक्ष बघायला भेटते. अलौकिक प्रत्यक्ष बेसिक क्लासिफिकेशन आहे सर, अलौकिक प्रत्यक्ष. बर सर, दांडगी फॅमिली आहे म्हणलो, सविकल्पकामध्ये लौकिक प्रत्यक्ष बी आलं आणि अलौकिक प्रत्यक्ष आलं. सर ह्याच्यामध्ये अजून काही क्लासिफिकेशन दिलेलं आहे का? हो, लौकिक प्रत्यक्षामध्ये व्यवस्थित पॅटर्न जायचं. लौकिक प्रत्यक्षामध्ये 2 कार्यकर्ते दिलेले आहेत. बाह्य लौकिक प्रत्यक्ष आणि अभ्यंतर लौकिक प्रत्यक्ष. सर अलौकिक मध्ये बी काही दिलेलं आहे का? हो, अलौकिक मध्ये काय दिलेलं आहे बघ. अलौकिक मध्ये व्यवस्थित लक्षात घे. अलौकिक मध्ये 3 गोष्टी दिलेत सर. सामान्य. सर बाण तर 2च काढतो की बाबा मध्ये. योगज प्रत्यक्ष आणि ज्ञान. बर, कुठलं आलं सर? सामान्य, योगज आणि ज्ञान. म्हणजे सामान्य प्रत्यक्ष म्हण, योगज प्रत्यक्ष म्हण किंवा ज्ञान म्हण. ही एक समजून घेणं महत्वाचं आहे की आपल्याला, की सामान्य, योगज आणि ज्ञान. इतक्याच गोष्टी शिकायच्यात का सर मला? हो. अजून सर योगज मध्ये क्लासिफिकेशन पडलेलं आहे का? हो, योगज मध्ये 2 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन पडलेलं बघायला भेटते. सर कुठले आहे तो? युक्त आणि युज्जान. सर ह्याच्यामध्ये ह्या फॅमिलीमध्ये काही पडलेलं नाही का? हो, हे बाह्यमध्ये 5 पडलेले आहेत. बाह्यमध्ये 3, 4, 5. चाक्षुज प्रत्यक्ष
चाक्षुष प्रत्यक्ष, रासन प्रत्यक्ष, रासज प्रत्यक्ष, घ्राणज प्रत्यक्ष, घ्राणज प्रत्यक्ष. बघ, चक्षुष झालं, रासज झालं, घ्राणज झालं. कुठला आहे सर? त्वक प्रत्यक्ष, त्वक प्रत्यक्ष. आणि सर पाचवं काय सर? श्रोत्रज प्रत्यक्ष, श्रोत्रज प्रत्यक्ष, श्रोत्रज प्रत्यक्ष. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इतक्याच गोष्टी व्यवस्थित शिकायच्यात, पॅटर्नाने शिकायच्यात. निर्विकल्पक काय असतंय, सविकल्पक काय असतंय, लौकिक प्रत्यक्ष, अलौकिक प्रत्यक्ष, सामान्य, योगज, ज्ञानज, ज्ञानमन किंवा ज्ञानज म्हण, ज्ञानज. ह्या युक्त युजन काय कार्यक्रम आहे सर? बाह्यमध्ये कसे पडलेले आहेत, सेन्सरी ऑर्गन्सचा कार्यक्रम आहे. आणि अभ्यंतर कसं पडलेलं आहे, ही एवढ्याच गोष्टी व्यवस्थित शिकायच्यात. बरं सर, इथं मला चांगलं चांगलं एक्झाम्पल बघायला भेटेल का? हो, बघायला भेटेल. पण एक बेसिक फ्रेमवर्क जी आपल्याला जी लेक्चर आहे ती ही पूर्ण ह्या चार्टवर घालवायचे. बरं, पहिल्यांदा सुरू सर, जी गाडी तुम्ही निर्विकल्पकापासून चालू करा ती पार युजनापर्यंतच खतम करा. करतो. चल, आता आपण प्रत्यक्षाचं व्यवस्थित क्लासिफिकेशन शिकू आणि एक व्यवस्थित पॅटर्न मध्ये गोष्टी शिकून घेऊ आपण, की कसा कार्यक्रम आहे सर, निर्विकल्पक म्हणजे काय सर, सविकल्पक म्हणजे काय सर. सविकल्पकाची फॅमिली तर लईच मोठी आहे, निर्विकल्पकाची फॅमिली सर एवढीशीच आहे सर, निर्विकल्पकाची फॅमिली सर बोंगळीच आहे, मध्ये काहीच कार्यक्रम नाही सर. बर बर, सगळा खेळ कुठं आहे? सविकल्पकामध्येच आहे. तर पहिला आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशनचा, की निर्विकल्पक. निर्विकल्पक सर, पहिल्यांदा सुरू आपण निर्विकल्पकापासून सुरू करू, की निर्विकल्पक काय, आणि पुन्हा सविकल्पकाच्या फॅमिलीमध्ये जो पूर्ण दांडगी फॅमिली आहे, आणि व्यवस्थित सविकल्पकाच्या फॅमिलीमध्ये जाऊन गोष्टी समजून घेऊ. पहिल्यांदा सुरू बघ, निर्विकल्पकाचा अर्थ बघ. सर निर्विकल्पक म्हणजे काय? फोडून टाक. निर्विकल्पक कसा बनलेला आहे सर? निर प्लस विकल्पक, ह्याच्यापासून निर्विकल्पक बनलेला आहे. सर निर म्हणजे काय सर? निर म्हणजे नसणं, निर म्हणजे नसणं. सर विकल्पकाचा अर्थ काय सर? विशेषण, विशेषण नसणं, क्वालिटीज नसणं, विशेषण नसणं, त्याला काय म्हणलेलं आहे सर? विकल्पक असं म्हणलेलं आहे. सर निर्विकल्पक म्हणजे काय सांगितलेलं आहे? नसणं, नसणं काय सर? विशेषण नाही. सर ही तर मला पुस्तकी भाषेत सांगितलं तुम्ही, सर मला माझ्या भाषेत एक्झाम्पल देऊन सांगा ना. सांगतो, ऐक. आता तू काय केलास? कुठे गेलास फिरायला? गार्डन मध्ये गेलास फिरायला. कुठल्या रोहित शर्माच्या का? नाही नाही नाही, इडन गार्डनच्या का? नाही नाही. तू कुठं फिरायला गेलास? नॉर्मल पार्क मध्ये फिरायला गेलास. सर तेवढी माझी लायकी नाही गार्डन मध्ये जायची. तू कुठं फिरायला गेलास? पार्क मध्ये फिरायला गेलास. बर सर, मी कुठे गेलो सर? पार्क मध्ये फिरायला गेलो. पार्क म्हणा, गार्डन मध्ये घ्या, मी गेलो सर गार्डन मध्ये फिरायला. सर मी कुठे गेलो? पार्क मध्ये फिरायला. सर पार्क मध्ये फिरताना मला पहिल्यांदा सुरू काय दिसलं सर? जी दिसायचं होतं तीच दिसलं सर. मला पार्क मध्ये काय दिसलं सर? मला पार्क मध्ये एक सर देखणी पोरगी दिसली सर, देखणी पोरगी. सर माझ्या डोळ्याला जी बघायचं होतं तीच दिसतं का? हो. तू त्या पार्क मध्ये गेलास, पार्क मध्ये तुला देखणी पोरगी दिसली सर मला. बर सर, मला पार्क मध्ये गेल्यानंतर ही कार्यक्रम दिसला सर. म्हणजे मी तिथे गेलो आणि मी तिथे गेल्यानंतर मला ही कार्यक्रम दिसला. बर, ह्या कार्यक्रमाला मी काय म्हणू? ह्या कार्यक्रमाला मी ह्या एक्झाम्पल मध्ये वस्तू समजायचे. नॉर्मल मी तिथं गेलो पार्क मध्ये, आणि पार्क मध्ये गेल्या गेल्या मला त्या कार्यक्रमाला, मला ह्या देखण्या पोरीला बघितल्यानंतर जी ज्ञान प्राप्त झालं, नॉर्मल ज्ञान प्राप्त झालं. गेलो, फक्त बघितलं, बघितल्या बघितल्या जी ज्ञान प्राप्त झालं, फक्त वस्तूला बघितलं बघितलं जी ज्ञान प्राप्त झालं, प्रथम क्षणी बघितल्या बघितल्या जे ज्ञान प्राप्त झालं, त्याला काय म्हणायचं? निर्विकल्पक. ही जी ज्ञान आहे सर ती विशेषणारहित आहे. मग मला ह्याचा अर्थ काय समजला सर? हे एक्झाम्पल वरून मी माझ्या अर्थाला कसं समजून घेतलं बघ. म्हणजे ज्या ज्ञानामध्ये
वस्तूच्या विशेषणाचे ज्ञान होत नाही. वस्तूच्या विशेषणाचे ज्ञान होत नाही. बरोबर आहे, विशेषणाचं ज्ञानच होत नाही ना सर. विशेषणाचं ज्ञान होत नाही. सर मी पार्कमध्ये गेलो, मला कार्यक्रम दिसला, फक्त दिसल्या जे ज्ञान प्राप्त झालं त्याला मी काय म्हणलं सर, निर्विकल्पक म्हणलं. बर, ज्या वस्तूमध्ये फक्त मला वस्तूच्या विशेषणाचे ज्ञान होत नाही, ही नाही लय महत्वाचं आहे बरं का. बर झालं, मला होत नाही सर, केवळ वस्तूचे ज्ञान होते. केवळ वस्तूचे, फक्त बघितल्या मला ज्ञान होते, केवळ वस्तूचे ज्ञान होते. बर सर पुढे चला ना, केवळ वस्तूचं ज्ञान झालं, फक्त मी कार्यक्रम बघितलाय, त्याच्या पुढे काय करू का सर? पुढे आपल्याला कार्यक्रम बघायचा आहे सविकल्पकामध्ये. निर्विकल्पकामध्ये काय सर अजून सांगा, की तिसरा पॉइंट काय, की सविकल्पक. सर निर्विकल्पक जी आहे, निर्विकल्पक ही सविकल्पकाची पहिली पायरी आहे. ही सविकल्पकाची सर तुम्ही पाठच करून आलाव का? हो, सविकल्पकाची पहिली पायरी आहे. पहिली पायरी सर मला लय भारी समजायले, असं समजणं महत्वाचं आहे. पहिली पायरी आहे सर. असं ही ओळ का म्हणली तुम्ही, निर्विकल्पक ही सविकल्पकाची पहिली पायरी आहे म्हणून? ही तुला थोड्या वेळानंतर समजेल. तू फक्त काय गेलास, त्या पार्कमध्ये गेलास, पार्कमध्ये फक्त तू तुझा ती कार्यक्रम बघितला डोळ्यानं, आणि जी नॉर्मल ज्ञान प्राप्त झालं सर, लय देखणे, ही जी नॉर्मल ज्ञान प्राप्त झालं त्याला निर्विकल्पक म्हणलं. बर, ती ज्ञानमध्ये काय वस्तूच्या विशेषणाचं ज्ञान नाही, केवळ सर फक्त आणि फक्त वस्तूचं ज्ञान आहे. आणि तिसरा पॉइंट थोड्या वेळासाठी लक्षात ठेव, की निर्विकल्पक ही सविकल्पकाची पहिली पायरी आहे. बर, ही कसं आहे सर, अतींद्रिय ज्ञान आहे. पहिल्या सुरू जी समजायले ना, ही अतींद्रिय ज्ञान आहे. अतींद्रिय ज्ञान आहे म्हणजे पहिल्या सुरू जी मला कार्यक्रम करायच्या अगोदरच ज्ञान झाले, म्हणून ह्याला चौथा पॉइंट लक्षात ठेव, की ही अतींद्रिय ज्ञान आहे. बर, काय काय लक्षात ठेवलं सर, वस्तूच्या विशेषणाचे ज्ञान होत नाही, केवळ वस्तूचं ज्ञान झालं. निर्विकल्पक ही सविकल्पकाची पहिली पायरी आहे म्हणलो सर, आणि ही ज्ञान कसं आहे सर, अतींद्रिय ज्ञान आहे. बस, म्हणजे इथं आपल्या लक्षात काय, की विकल्पारहित जी ज्ञान प्राप्त होते, विकल्पारहित ज्ञानाला, विकल्पारहित ज्ञान जे आहे, विकल्पारहित म्हणजे काय सर, विशेषणारहित. ही पूर्ण कार्यक्रम आपले फक्त पॉइंट्स वाढवण्यासाठी झालेला आहे. विकल्पारहित जे ज्ञान असते त्याला काय म्हणायचं सर, त्याला निर्विकल्पक असं म्हणायचं. बेसिक अर्थ समजला मला सर, निर्विकल्पक म्हणतात. म्हणजे मला सर बेसिक अर्थ समजला का इथं, की काही नाही, पार्कमध्ये गेलो, पुढचा कार्यक्रम बघितल्या मला ज्ञान प्राप्त झालं, त्याला काय म्हणलं सर, निर्विकल्पक म्हणलं. पुस्तकात अशा गोष्टी दिलेल्या आहेत, आणि ह्या गोष्टी तू ह्या एक्झाम्पलच्या साह्यानं तू लक्षात घेतलास. बर सर, निर्विकल्पकामध्ये इतक्याच गोष्टी होत्या का? हो, इतक्याच गोष्टी होत्या. बर सर, आता सविकल्पकाकडे बी चला ना, चलतो. आता बघ सविकल्पकाकडे, आता दुसरा पॉइंट काय, पहिला पॉइंट झाला निर्विकल्पक, दुसरा पॉइंट आहे सर सविकल्पक. बेसिक क्लासिफिकेशनच होतं ना, तर इथं आला आता आपण सविकल्पकाकडे. ती चार्ट व्यवस्थित लक्षात घे. आपण ती चार्ट म्हणजे आपल्या व्हिडिओचा आजचा रोड मॅप आहे, त्याच प्रोसेसनं चालवलं. निर्विकल्पकाची खालची फॅमिली सगळी भोंगळी होती, खाली काहीच कार्यक्रम नव्हता. सविकल्पक चालू आहे, सविकल्पक सगळ्या फॅमिली कुणाची आहे, सविकल्पकाची फॅमिलीचा दांडगा कार्यक्रम आपण ते शिकणार आहोत. बर सर, सविकल्पकामध्ये काय आलेलं आहे, सविकल्पक म्हणजे काय, हीच एक्झाम्पल. सर पोरगी लईच देखणी होती सर. बर, पोरगी लई देखणी होती, मला काय करायचंय सर, मला विषय करायचे सर, मला सर विषय करायचा आहे. तर विषय करण्यासाठी मी काय करतो सर, तिचं नाव हुडकतो सर मी.
सर ती कुठल्या जातीची आहे, सर ती कुठल्या कास्टची आहे ती बी बघतो सर मी. सर ती कुठल्या जातीची आहे ती बी बघतो सर. सर तिचे गुण बघतो सर. मला विषयच करायचे हो सर. मग मी त्या कार्यकर्तीचा, त्या देखण्या पुरीचा नाव बघितलं सर. तिची कास्ट कुठली आहे बघितली सर. पुन्हा मी सर गुणाचं ज्ञान घेतलं सर मी. तिचे गुण कुठले कुठले आहेत. बर सर तिचे विशेषणाचं ज्ञान घेतलं सर. अजून तिचं विशेषण काय आहे सर. सर तिच्या विशेष्याचं बी ज्ञान घेतलं सर मी. म्हणजे सर मला सर विषय करायचा होता तर मी काय केलं सर, नाव बघितलं सर तिचं, तिच्या जातीचं ज्ञान घेतलं सर, तिचे गुण कुठले आहेत बघितले सर, तिचं विशेषण काय बघितलं सर, तिचं विशेष्य काय बघितलं. ह्या सगळ्या गोष्टींच्या मी डिटेलमध्ये गेलो सर. बायला चांगल्या गोष्टीच्या बी जरा डिटेलमध्ये जात जा की सर. जाता हो कवा कवा. बर म्हणजे मला काय झालं की ज्या ज्ञानामध्ये तीच व्यवस्थित त्याच पॅटर्न मध्ये जायचं. ज्या ज्ञानामध्ये वस्तूच्या बघ नावाचं, जातीचं, विशेषणाचं, विशेष्याचं, गुणाचं ज्ञान होते, त्यालाच काय म्हणायचं सर, त्यालाच सविकल्पक म्हणायचं. त्यालाच सविकल्पक म्हणतात. बायला सर काय नंबर एक एक्झाम्पल देऊन मला शिकवलं हो सर तुम्ही. सविकल्पक आणि निर्विकल्प एक बेसिक अर्थ समजून घेऊन मी लक्षात ठेवलं सर. एका पार्क मधल्या एका सिंपल एक्झाम्पलवरून मी सविकल्पक काय असते आणि निर्विकल्पक काय असतं ही ज्ञान घेतलं सर मी. आणि थोड्या वेळासाठी तुम्ही मला काय म्हणलं होतो की निर्विकल्पक ही सविकल्पकाची पहिली पायरी आहे. सर ही थोड्या वेळासाठी लक्षात ठेव म्हणलं होतं. की आपण लक्षात का ठेवलं ती पण बघ. जर तू त्या पार्क मध्ये जाऊन ते ही कार्यक्रम जर ह्या देखण्या पोरीला जर बघितलाच नसतास तर तू त्या नावापर्यंत, त्या जातीपर्यंत, त्या गुणापर्यंत, त्या विशेषणापर्यंत आणि त्या विशेषापर्यंत कधी गेलाच नसतास. म्हणून काय म्हणलंय की निर्विकल्पक ही सविकल्पकाची पहिली पायरी आहे. म्हणजे सर कसं सांगितलंय की मी जर हिथं कार्यक्रम बघितलाच नसता तर मी इथपर्यंत गेलो असतो का. म्हणून निर्विकल्पक ही सविकल्पकाची पहिली पायरी आहे. ही देखील पॉइंट मला ह्याच एक्झाम्पल द्वारा क्लिअर झाला. बस एवढं लक्षात ठेवायचं होतं. आता ह्या सविकल्पकामध्ये सर मागलच्या चार्ट मध्ये 2 क्लासिफिकेशन पडलेले बघायला भेटते. लौकिक प्रत्यक्ष, थोडा बाण खाली घेताव का हो सर. घेतो की बाबा. आणि दुसऱ्यां सुरू आपल्याला बघायला भेटते. थोडा अजून खाली घ्यावं सर. घेतो बाबा तुझ्यासाठी. दुसरा आहे सर अलौकिक प्रत्यक्ष. बर सर लौकिक प्रत्यक्ष त्या दांडग्या फॅमिलीमध्ये सर मी आता एंटर केलं. ती जी दांडगी फॅमिली आहे त्या दांडग्या फॅमिलीमध्ये मी सर घुसलो. आणि घुसल्यानंतर मला काय आलं सर लौकिक प्रत्यक्ष आणि अलौकिक प्रत्यक्ष. लौकिकचा बेसिक अर्थ काय सर की इंद्रियांचा साक्षात विषयांशी संबंध येऊन जी ज्ञान प्राप्ती होते. काय सर तुम्ही पुस्तकी भाषेत सांगितलं, सांगतो त्याचं बी. पहिल्या सुरू तू नोट्स लिहून घे की इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध येऊन जे ज्ञान प्राप्त होते. सर साक्षात सर साक्षी नाही सर. साक्षात म्हणजे काय सर. प्रॅक्टिकली म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊन जी साक्षात ज्ञान होते सर. इंद्रियाच्या विषयाशी साक्षात संबंध येऊन ज्ञान प्राप्ती होते. एक बेसिक काय असं म्हणलं की इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध येऊन जी ज्ञान प्राप्ती होते
त्याला सर मी काय म्हणतो सर, लौकिक प्रत्यक्ष असं म्हणतो. ही मला लक्षातच ठेवायचे की लौकिक प्रत्यक्ष म्हणलं की इंद्रियाने त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध देऊन ज्ञानप्राप्ती होते. सर अलौकिक म्हणजे काय? अलौकिक मध्ये मी एक कॉमन सेन्स लावला की इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध येत नाही आणि साक्षात संबंध न येता जी ज्ञानप्राप्ती होते त्याला काय म्हणतो सर, अलौकिक प्रत्यक्ष म्हणतो. हो, तीच अर्थ आहे. बरं सर तुम्ही मला लिहाना नोट्स लिहितो की इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता, त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता, साक्षात संबंध न येता, साक्षात संबंध न येता ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान प्राप्ती होते. एक बेसिक अर्थ समजणं महत्वाचा होता की साक्षात संबंध यायलाय लौकिक प्रत्यक्ष आणि अलौकिक मध्ये काय सर, साक्षात संबंध येणा गेलाय. बेसिक अर्थ समजला. बघ लौकिक प्रत्यक्षाचा बेसिक अर्थ समजला. बरं लौकिक प्रत्यक्षामध्ये कुठले कुठले दोन कार्यकर्ते आलेले बघायला भेटतात आपल्याला, बाह्य आणि दुसरा कुठला आहे सर, अभ्यंतर. व्यवस्थित चल, पॅटर्न चल. सर अलौकिक मध्ये 3 कार्यकर्ते आलेले बघायला भेटतात, सामान्य, योगज आणि ज्ञानज. 3 हीच आहे. आणि पुन्हा बाह्यमध्ये कसे येतात, अभ्यंतरमध्ये कसे येतात, सामान्य, योगज आणि ज्ञानज मध्ये विषयाचा साक्षात संबंध येत नाही. ही समजून ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की इथं साक्षात संबंध येलाय, साक्षात संबंध येलाय आणि इथं साक्षात संबंध येणा गेलाय. साक्षातचा अर्थ काय सर, बेसिक साक्षात म्हणजे काय, डायरेक्ट संबंध येलाय, कॉन्टॅक्ट येलाय इंद्रियासोबत. इंद्रिय कुठले आहेत, सिंपल आहे ना सर, डोळ्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये यायलाय, त्वचेच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये यायलाय, त्याला लौकिक प्रत्यक्ष म्हणतो. आणि त्वचेच्या डोळ्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येणं गेलाय त्याला अलौकिक प्रत्यक्ष असं म्हणतो. बर सर ह्या बोर्डावरून मला काय काय समजून घ्यायचंय, निर्विकल्पक बघितलं सर, निर म्हणजे नसणं, विशेषणारहित, विशेषण नसताना जी ज्ञानप्राप्ती होते त्याला निर्विकल्पक म्हणतो. सर एका बेसिक एक्झाम्पल द्वारे मी ही कार्यक्रम समजून घेतला, सिंपल एक्झाम्पल द्वारे समजून घेतला. निर्विकल्पक ही सविकल्पकाची पहिली पायरी कशी असते ती देखील समजून घेतलं. अतिंद्रिय ज्ञान आहे ही देखील म्हणलं, विकल्परहित असते ही पण समजलं. पार्कचे एक्झाम्पल सविकल्पक. सर तुला विषय वाढवायचा होता तर विषय वाढवताना नाव, जात, गुण, विशेषण, विशेष हेच तुला ज्ञान प्राप्त झालं, त्याला सविकल्पक म्हणलं. सविकल्पकाची फॅमिली दांडगी आहे, दांडग्या फॅमिलीमध्ये लौकिक प्रत्यक्ष, अलौकिक प्रत्यक्ष. लौकिक प्रत्यक्षाचा बेसिक अर्थ समजला, इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध येऊन ज्ञानप्राप्ती, त्याला लौकिक प्रत्यक्ष. बाह्यमध्ये 5 अजून क्लासिफिकेशन पडलेलं आहे, खूप सोपं आहे बाह्यमधले बी. आणि अभ्यंतरमध्ये कुठलं क्लासिफिकेशन पडलेलं नाही. अलौकिक प्रत्यक्ष मध्ये फक्त योगच मध्ये 2 क्लासिफिकेशन पडलेले आहेत, युक्त आणि युज्जान. ही एक बेसिक आहे. तर आता आपण काय करू, लौकिक प्रत्यक्षामध्ये जी बाह्य आहे ह्या बाह्य लौकिक प्रत्यक्षाचं आपण जी क्लासिफिकेशन आहे ती शिकू, पुन्हा अभ्यंतर शिकू आणि पुन्हा अलौकिक प्रत्यक्षाचे सामान्य, योगज आणि ज्ञानच शिकू. सर तुम्ही लईच भारी शिकवायला, मला लईच भारी समजाले असं समजणं महत्वाचं आहे. थोडा वेळ लागू दे पण समजून घेणं महत्वाचं आहे. एकदाच गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा तुला गोष्ट समजून घ्यायची गरज नाही. सर मला लईच भारी समजले, सर कसं करू, मस्त नोट्स काढ, व्यवस्थित समजून घे मी काय सांगायला होती. बस सर मी वर्षभर अभ्यास केला नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इथून पुढे देखील केला तरी युनिव्हर्सिटीची एक्झाम निघते. सर मला असाच कॉन्फिडन्स देत राहतो बाबा, तुला असाच कॉन्फिडन्स. सर तुम्ही पदार्थचा सिलेबस पार करताव का? हो, प्रत्येक गोष्ट तुला शिकवतो, व्यवस्थित पॅटर्न मध्ये चालायची तुझी तयारी आहे का बघ. इथून पुढे मी तुला सगळं पदार्थचं कंटेंट देतो. सर थँक्यू सर, जमला, मस्का लावायची गरज नाही. आता आपल्याला काय बघायचंय, लौकिक प्रत्यक्ष. लौकिक प्रत्यक्ष बघायचे.
लौकिक प्रत्यक्ष. लौकिक प्रत्यक्षामध्ये आपण काय म्हणलो होतो की इंद्रियांचा साक्षात विषयाशी संबंध येतो. इंद्रियांचा साक्षात विषयाशी इंद्रियांचा साक्षात विषयाशी सर संबंध येतो. हे लक्षात ठेवलं मी, म्हणजे ट्युनिंग होईल, कॉन्टॅक्ट येईल. बरं, लौकिक प्रत्यक्षामध्ये 5 क्लासिफिकेशन पडलेले आहेत म्हणतो. कुठला आहे सर? पहिलं चाक्षुष प्रत्यक्ष. चाक्षुष प्रत्यक्ष. लौकिक प्रत्यक्षामध्ये पहिल्या स्वरूप बाह्य मध्ये चाक्षुष प्रत्यक्ष पडलेला आहे, ही लक्षात घे. लौकिक प्रत्यक्षामध्ये 2 पडलेले आहेत, बाह्य आणि अभ्यंतर. तर त्या बाह्य मधलं क्लासिफिकेशन चालू आहे. सर मला व्यवस्थित लिहा ना सर, किचबिट काला करू नका. बरं बाबा, व्यवस्थित लिहितो तुझ्यासाठी, तू देखील कन्फ्युजन करून घेऊ नको. बरं, लौकिक प्रत्यक्ष म्हणलं, लौकिक प्रत्यक्षामध्ये पहिल्या स्वरूप कुठलं येते सर? बाह्य. आणि बाह्यमध्ये अजून काय क्लासिफिकेशन पडलेलं आहे सर? 5 क्लासिफिकेशन पडलेलं आहे. काही नाही, ही क्लासिफिकेशन करा. बघ, इंद्रियाच्या साक्षात विषयाशी संबंध येतो. तुला कुठले कुठले इंद्रिय आहेत ती इंद्रिय लिहायचं. त्याच्या ढुंगणाला काय लिहायचं सर? प्रत्यक्ष 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 लिहायचं. त्याच्या ढुंगणाला प्रत्यक्ष लिहून टाकायचं. बर, बाह्यमध्ये कुठला आलेला आहे सर? सर पेन चेंज करा ना. करतो. चाक्षुष प्रत्यक्ष. बघ, डोळ्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊन जे ज्ञान प्राप्त होतं त्याला चाक्षुष प्रत्यक्ष म्हणायचं. सर 2 नंबरचं कुठला आहे? ग्रहणज प्रत्यक्ष. ग्रहणज प्रत्यक्ष, घ्राणेंद्रियाद्वारे जे ज्ञान प्राप्त होते. सर तिसरं कुठलं आहे सर? श्रोत्रज प्रत्यक्ष. कर्णेंद्रियाद्वारे जे ज्ञान, श्रोत्रज प्रत्यक्ष. सर चौथं कुठलं आहे सर? त्वक प्रत्यक्ष. त्वक प्रत्यक्ष. आणि सर 5वं कुठलं आहे सर? रासज प्रत्यक्ष. रासज प्रत्यक्ष. बेसिक अर्थ समजून घेणं महत्वाचं होतं की इंद्रियाचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध येतो. बर, 2 नंबर बर, ह्याच्यामध्ये पुन्हा अजून काय सांगितलं होतं सर? अभ्यंतर सांगितलं होतं. अभ्यंतर क्लासिफिकेशन मध्ये अभ्यंतर सांगितलं होतं. बर सर, लौकिक प्रत्यक्षामध्ये आता मी 5 बाह्याचे 5 जी सांगितलं होती 5 सांगा मला समजून. काही नाही, लहान लेकरावणी कार्यक्रम आहे. पहिला कुठला आहे सर? चाक्षुष प्रत्यक्ष. डॉक्टर बनाला मला असं वाटणाच गेले सर, काय चुलती आपा शिकालं. हेच शिकणं गरजेचं आहे, हेच शिकणं गरजेचं आहे. आणि हेच शिकवणं पेपर लिहिणं गरजेचं आहे, तेव्हाच BMS पास होतो. बर सर, चाक्षुष प्रत्यक्ष. चाक्षुष प्रत्यक्ष म्हणजे काय? जे ज्ञान चक्षुरेंद्रियाद्वारे प्राप्त होते त्याला चाक्षुष प्रत्यक्ष म्हणायचं. सिंपल. PJ भरायचं काम. जे ज्ञान चक्षुरेंद्रियाद्वारे होते. सर पेन चेंज करा ना. करतो बाबा. चक्षुरेंद्रियाद्वारे जे ज्ञान चक्षुरेंद्रियाद्वारे प्राप्त होते त्याला काय म्हणायचं? चाक्षुष प्रत्यक्ष. चक्षुरेंद्रियाद्वारे तुला काय ज्ञान प्राप्त होते सर? पार्क मधलं सर देखण्या पोरीचं ज्ञान प्राप्त होते. ती तर होतेच, पण रूपाचं ज्ञान प्राप्त होते. रूपाचं ज्ञान प्राप्त होते. उदाहरणात सांगतो सर, रूपाचं ज्ञान प्राप्त होते. सर रूपा कोण आहे? अरे बाबा, रूप 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 रूपाचं ज्ञान प्राप्त होते. रूपाचे ज्ञान प्राप्त होते. रूपाचे ज्ञान प्राप्त होते. नुसतं वह्या पेज भरायचा कार्यक्रम आहे. सर दुसरा कुठला आहे? ग्रहणज प्रत्यक्ष. दुसरा कुठला आहे सर? ग्रहणज प्रत्यक्ष. ग्रहणज प्रत्यक्ष. सांग बर तू, ग्रहणज प्रत्यक्ष म्हणजे काय? जे ज्ञान घ्राणेंद्रियाद्वारे होते त्याला ग्रहणज प्रत्यक्ष म्हणायचं. बायला सर मी डॉक्टर बनायला मला वाटणाच गेले हो सर. असंच आहे, जे ज्ञान घ्राणेंद्रियाद्वारे होते. घ्राणेंद्रियाद्वारे होते.
घ्राणे सर न काढा नाही इथं काढतो की बाबा. घ्राणेंद्रियाद्वारे प्राप्त होते. प्राप्त होते सर. घ्राणेंद्रियाद्वारे सर मला काय प्राप्त होतंय सर? घ्राण म्हणजे काय सर? माझे नाक. नाकाद्वारे काय होते? सुगंधाचं, दुर्गंधाचं, चांगला वास, वक्ता वासाचं ज्ञान प्राप्त होते. त्यालाच घ्राणेंद्रियाद्वारे ज्ञान होणारे प्राप्त. सर उदाहरण सांगा ना मला सर. सुगंधाचे, दुर्गंधाचे ज्ञान प्राप्त होते. नुसतं पेज भरायचा कार्यक्रम आहे. सुगंधाचे, दुर्गंधाचे ज्ञान प्राप्त होते. घ्राण म्हणजे माझं नाक सर. ज्ञान प्राप्त होते सर. प्राप्त होते. इतकं सोपं होतं का? हो. नुसतं पेज भरायचा कार्यक्रम आहे. बर सर तिसरं सांगा ना मला सर. पुढे गेल्यानंतर सर चाक्षुष सांगितलं, घ्राण सांगितलं सर. श्रोत्रज प्रत्यक्ष सांग बरं मला. श्रोत्रज प्रत्यक्ष म्हणजे काय? श्रोत्रज प्रत्यक्ष जे ज्ञान श्रवणेंद्रियाद्वारे होते सर. डॉक्टर बनायला मला वाटणंच गेले. असंच आहे बाबा. जे ज्ञान श्रवणेंद्रियाद्वारे होते सर. श्रवणेंद्रिय म्हणजे काय सर? श्रवणेंद्रियाद्वारे होते. श्रवणेंद्रियाद्वारे होते सर. श्रवणेंद्रियाद्वारे होते म्हणजे कुठलं सर ज्ञान? श्रवण म्हणजे काय सर? कान. कानानं काय सर? उदाहरणार्थ शब्दाचे ज्ञान सर. मला कोणतरी शिव्या द्यायलंय, मग शिव्या ऐकू येतात का तुला? हो. मग शिव्या ऐकल्यास काय करतो? झपके सर भांडणं करतो. अरे बाबा म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे कसं सर? सर शब्दाचे ज्ञान. शब्दाचे ज्ञान प्राप्त होईल. सिंपल. लहान लेकरावनी कार्यक्रम आहे सर. चौथा कुठला आहे सर? त्वक प्रत्यक्ष सर. त्वक प्रत्यक्ष सांगा बरं मला. अरे तूच सांगी कॉमन सेन्स लावून. त्वक प्रत्यक्ष. त्वक प्रत्यक्षामध्ये काय सांगतोस तू? जे ज्ञान त्वचेंद्रियाद्वारे होते, त्वकेंद्रियाद्वारे, स्किनद्वारे जे ज्ञान प्राप्त होतंय त्यालाच काय म्हणायचं? त्वक प्रत्यक्ष सर. लिहा ना तुम्ही. जे ज्ञान त्वकेंद्रियाद्वारे होते. त्वकेंद्रियाद्वारे होते. बेसिक आहे. डोकं लावायचंच नाही. फक्त लक्षात ठेवायचं की बाह्यमध्ये कार्यक्रम येते ही आणि पेज भरायचा कार्यक्रम आहे आपला. बर सर त्वकमध्ये कुठलं कुठलं येते हो सर? उदाहरणार्थ बर्फाला हातात घेतल्यावर शीतलतेचं ज्ञान होते का नाही तुला? तीच आहे. सिंपल. उदाहरणार्थ त्वक म्हणजे काय सर? स्पर्शेंद्रियाद्वारे सर काय? उष्ण, शीत. उष्ण, शीत पदार्थांचे ज्ञान होते सर. पदार्थांचे सर ज्ञान होते. इतकं सोपं होतं का सर? इतकं सोपं होतं सर. पाचवं काय सर? रासज प्रत्यक्ष सर. सांग बरं मला. रासज प्रत्यक्ष जे ज्ञान रसनेंद्रियाद्वारे होते किंवा जे ज्ञान जिवेद्वारे, जिबीद्वारे जे ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? रासज प्रत्यक्ष म्हणायचं. काही नाही रे, ही सगळ्यात चिवते आहे. जे ज्ञान रसनेंद्रियाद्वारे होते. रसनेंद्रियाद्वारे होते म्हणजे सर रसनेंद्रियाद्वारे होते. रसनेंद्रिय म्हणजे काय सर? जीव, आपली जीभ, टंग. बर सर उदाहरणात सांगा ना मला याचं सर. एक्झाम्पल सांगा ना. षडरसांचं ज्ञान. आज भाजी सर तिखट झाली सर. मेसवाल्या काकून चांगला डब्बाच दिला नाही मला. षडरसांचे ज्ञान सर. मेसवाली काकू लई कडू आहे सर. मला चांगला डब्बाच देत नाही. मग ती कसं आहे सर? षडरसांचे ज्ञान. डब्बा चांगला देत नाही तुला कोण सांगताय? तुझी जीभ सांगते. षडरसांचे ज्ञान. काकू रासज प्रत्यक्षानुसार तुमची भाजी काही चांगली नाही. षडरसांचे ज्ञान ज्याच्याद्वारे होते सर त्याला मी म्हणतो रासज प्रत्यक्ष. इतकं सोपं होतं का? बघ. इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध आला का नाही ही समजून घे. इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध आला का नाही? कसा आला बघ. चाक्षुष आहेत, डोळा, डोळ्याचं रूपासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला का नाही? घ्राण जे आहे, घ्राण, घ्राणाचं डायरेक्ट सुगंध दुर्गंधासोबत कॉन्टॅक्ट आला का नाही? आला का नाही? श्रोत्रज, श्रोत्रज म्हणजे काय सर? डायरेक्ट मला ऐकू आलं शब्द. बर त्वक, त्वकाचं उष्ण शीताचं ज्ञान झालं ना मला सर. साक्षात, साक्षात म्हणलो. आणि सर रासज प्रत्यक्षामध्ये रसनेंद्रियाद्वारे होते सर. मेसवाल्या काकूची भाजी खाल्ली, एकदम दलिंदर होती. कसं ज्ञान झालं सर? रासज प्रत्यक्षानुसार झालं. फक्त इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध आलाय, प्रॅक्टिकली संबंध आलाय, त्याला आपण ही म्हणलं.
बर सर, अभ्यंतर मला इथंच मिटवून टाका. अभ्यंतराच्या फॅमिलीमध्ये काही जास्त गोष्टी नाहीत. अभ्यंतर म्हणजे काय सर, की अभ्यंतराला मानस प्रत्यक्ष असे म्हणतात. हे अभ्यंतर कुठं असते सर? आपल्या मनामध्ये असते. सर अभ्यंतर कुठं असते? आपल्या मनामध्ये असते. सर कसं असते? सुख, दुःख, इच्छा, द्वेष कुठं असते? आपल्या मनामध्ये असते. ती कसं असते? डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येत असते ना. आपल्या मनामध्ये काय असते सर? सुख, दुःख, इच्छा, द्वेष ह्यांचं जी ज्ञान आहे सर, ते आपल्याला अभ्यंतर लौकिक प्रत्यक्षाद्वारे ज्ञान प्राप्ती होते. म्हणून ह्याला काय म्हणलंय, की अभ्यंतर लौकिक प्रत्यक्ष असं म्हणले. सर अभ्यंतर लौकिक प्रत्यक्ष इथंच मिटवून टाका. ह्याला काय म्हणतात सर? याला मानस प्रत्यक्ष असे म्हणतात. मानस म्हणजे मन, मानस प्रत्यक्ष म्हणतात. प्रत्यक्ष म्हणतात. बर ह्याला काय म्हणलो सर मी? मानस प्रत्यक्ष म्हणलो. सर मानस प्रत्यक्षामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात सर? सुख दुःख, इच्छा द्वेष यांचा समावेश अभ्यंतर लौकिक प्रत्यक्षामध्ये होतो. अभ्यंतर लौकिक प्रत्यक्ष अभ्यंतर लौकिक प्रत्यक्ष. लौकिकचा बेसिक अर्थ काय सर? की इंद्रियांचा साक्षात विषयाशी संबंध येणं. त्याला काय म्हणलं सर मी? लौकिक प्रत्यक्ष असं म्हटलं. बर सर, ह्या बोर्ड मधून माझं क्लिअर काय झालं, की पूर्ण लौकिक प्रत्यक्ष कशाला म्हणतात? लौकिक प्रत्यक्षामध्ये बाह्य लौकिक प्रत्यक्ष, अभ्यंतर लौकिक प्रत्यक्ष, अभ्यंतर लौकिक प्रत्यक्षामध्ये मानस प्रत्यक्ष म्हणतात. सुख दुःख इच्छा द्वेषांचा समावेश होतो. आणि तुला बाह्य लौकिक प्रत्यक्षाचा पूर्ण कार्यक्रम समजला. सर एक हॉट पॉइंट देऊ का? एमसीक्यू साठी खूप महत्वाचा पॉइंट देऊ का? सर द्या. मस्त सर एक स्टार डब्बा करून द्या सर. देतो. एमसीक्यू साठी एक हॉट पॉइंट देतो. इंद्रिय भेदाने लौकिक सन्निकर्षाचे 6 प्रकार पडतात सर. 6 प्रकार इंद्रिय भेदाने लौकिक सन्निकर्ष नाही सर, लौकिक प्रत्यक्ष. सर तुम्ही लईच फ्लो मध्ये चालला, दमानं चला की चलतो बाबा. लौकिक प्रत्यक्षाचे इंद्रिय भेदाने लौकिक प्रत्यक्षाचे 6 प्रकार पडतात. सर हॉट पॉइंट आहे का? हो, एमसीक्यू साठी येऊ शकतो. लक्षात ठेव. किती प्रकार पडतात सर? 6. BMS तडक्यावर शिकालाव, लक्षातच ठेवणार. इंद्रिय भेदाने लौकिक प्रत्यक्षाचे 6 प्रकार पडतात. बर सर, ही मला बोर्ड क्लिअर झाला. पहिला बी बेसिक चार्टचा बोर्ड क्लिअर झाला, दुसरा बी क्लिअर झाला. सर मला अलौकिक प्रत्यक्ष शिकवतो तुला. अलौकिक प्रत्यक्ष खूप सोपा आहे सर. मला लईच भारी लौकिक प्रत्यक्ष समजलं हो सर. मला लईच मज्जा येईल हो सर लौकिक प्रत्यक्ष समजायला. मला ह्याच्या अगोदर अशा गोष्टी कोणच समजून सांगितल्या नव्हत्या. बर समजलं मला की तुला गोष्टी समजत आहेत. बर, अशाच पॅटर्न मध्ये मला शिकवतो सर. आमच्या कॉलेजमध्ये असं शिकवतच नाहीत. चुत्या कॉलेज आहे तुझं. माझ्या कॉलेज सारखं अशा गोष्टी तुला स्वतःच समजून घ्याव्या लागतात. बर सर, तुम्ही हाव की माझ्यासोबत? हाय बाबा तुझ्यासोबत. व्यवस्थित पॅटर्न मध्ये गोष्टी समजून घेतो सर. माझे दिलेले एक्झाम्पल सिरियसली घेत जाऊ नको. घेत नाही सर, भाडको घेत जा सिरियसली. सॉरी सर, घेतो. आणि रिलेट करून गोष्टी समजून घेतो सर. बर सर, आता मी लौकिक प्रत्यक्ष व्यवस्थित बघितलं. अलौकिक प्रत्यक्ष सांगा मला. सांगतो तुला अलौकिक प्रत्यक्ष. अलौकिक प्रत्यक्ष. अलौकिक प्रत्यक्ष म्हणजे काय सर? बेसिक अर्थ मला मागीच समजला होता की इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध येत नाही. साक्षात संबंध
येत नाही. साक्षात संबंध येत नाही. सर मला बेसिक अर्थ समजला की लौकिक प्रत्यक्षामध्ये ना, लौकिक प्रत्यक्षामध्ये सर तुम्ही लौकिक प्रत्यक्षामध्ये 3 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन पाडलं होतं. लौकिक प्रत्यक्षामध्ये अलौकिक प्रत्यक्षामध्ये 3 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन पडलं होतं. सामान्य, योगज आणि ज्ञानज. सर पेन चेंज करता का? करतो बाबा तुझ्यासाठी. सामान्य, योगज आणि ज्ञानज. सामान्य, योगज आणि ज्ञानज. सामान्य, योगज आणि ज्ञानज. सर योगज मध्ये कुठले प्रकार पडले होते? 2 बेसिक प्रकार पडले होते, युक्त आणि युज्जान. युक्त आणि युज्जान ही पण सांग तुला व्यवस्थित. बर सर मला पहिल्या सुरू काय समजून घ्यायचंय की सामान्य म्हणजे काय? सामान्य प्रत्यक्ष, योगज प्रत्यक्ष आणि ज्ञानज प्रत्यक्ष. सर माझा पहिला कार्यकर्ता कुठला आहे? म्हणजे बेसिक अर्थ काय की इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध येत नाही, त्याला काय म्हणायचं सर? अलौकिक प्रत्यक्ष. आणि ही वोळ जी आहे की नाही, ही वोळ तू सामान्य मध्ये बिलायची, ज्ञानज मध्ये बिलायची. लक्षात ठेव, ही एक बोनस पॉइंट आहे आपल्यासाठी की इंद्रियांचा त्यांच्या विषयासोबत साक्षात संबंध येत नाही. मग सर पहिली ओळ कुठली आहे की वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान होते आणि ज्ञानज मध्ये काय विशिष्ट जातीचे ज्ञान होते. सर मला लिहूनच सांगतो तुला. पहिलं कुठलं आहे सर माझं? सामान्य प्रत्यक्ष, सामान्य लक्षण म्हण किंवा सामान्य प्रत्यक्ष म्हण. सामान्य लक्षण म्हण किंवा सामान्य प्रत्यक्ष म्हण. सर सामान्य प्रत्यक्ष, सामान्य लक्षणामध्ये कुठला आहे की पहिला पॉइंट कुठला आहे की वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान होते. काही नाही, सिंपल, सामान्य जातीचे ज्ञान होते. सामान्य जातीचे ज्ञान होते. बेसिक की काहीच नाही, सामान्य जातीचे ज्ञान होते. बर सर कसं होतं? इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता ज्ञान प्राप्त होते. बोनस पॉइंट आहे आपल्यासाठी. इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता, साक्षात संबंध न येता ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान प्राप्ती होते. सर ह्याचं एक्झाम्पल सांगा ना मला. सर काहीच नाही, ह्याचं उदाहरण बी लक्षात घे. घटाला बघितल्यानंतर, घटाला पाहिल्यानंतर, वर्तमान काल, भूतकाल व विशेष काल ज्ञानाचे वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल याचे ज्ञान प्राप्त होते. वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकालाचे ज्ञान प्राप्त होते. काही नाही, एक सिंपल घट बघितला. घट म्हणजे काय सर? एका माठाला बघितले. तर तुम्ही कचकचा लिहूनच दाखवा, लाव, समजून सांगा. ह्याच्यात समजून सांगण्यासारखं काहीच नाही. सामान्य, योगज आणि ज्ञानज. सामान्य लक्षणामध्ये कुठला आलेला आहे? सामान्य जातीचे ज्ञान झाले. सामान्य जात कुठली आहे सर? घटाला म्हणजे माठ. सर गावाकडे गेलतो, गावाकडे मला माठ दिसला. माठाला बघून मी काय समजून घेतलं की माठ किती जोड आहे. बर आता त्या माठाची कंडिशन काय? आता मी उन्हाळ्यात वापरू शकतो का त्या माठाला? नाही. आणि भविष्यामध्ये मी किती दिवस ही माठ वापरू शकतो त्याचं बी मला ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे माझ्या इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध आला का? माझ्या त्वचेनं त्याला स्पर्श केला का की किती मजबूत आहे, किती आहे? नाही. एक नॉर्मल माठ बघितला आणि माठाला बघितल्या मी प्रेडिक्ट केलं की बाबा ही माठाचं पास्ट काय, फ्युचर काय आणि प्रेझेंट मध्ये काय, ही गोष्ट मी इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता ज्ञान प्राप्ती केली. तीच सांगितले सामान्य लक्षणामध्ये. बर सर ज्ञानज लक्षणामध्ये काय सांगितलेलं आहे तूच समजून घे. ही सारखेच आहेत, लक्षात ठेव, भाऊ आहेत. ज्ञानज लक्षण म्हण किंवा ज्ञानज प्रत्यक्ष म्हण, दोन्हीचा बी अर्थ एकच होतो. ज्ञानज लक्षण म्हण किंवा ज्ञानज प्रत्यक्ष, सेम चिपको आहे लाईन. वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान होते, वस्तूच्या विशिष्ट जातीचे ज्ञान होते. वस्तूच्या विशिष्ट जातीचे ज्ञान होते. विशिष्ट जातीचे
विशिष्ट जातीचे ज्ञान होते. तीच ओळ चिटकव, आपल्याला लय गोष्टी लक्षात ठेवायच्या नाहीत. बघ, इंद्रियांना त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता ज्ञानप्राप्ती होते. तीच ओळ चिटकव इथं. इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता. सर काय चिवत्या पाय व हीच आहे. साक्षात संबंध न येता, साक्षात संबंध न येता ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान प्राप्ती होते. सर तिसरी ओळ काय? उदाहरण. इथलं छापू का? अरे बाबा छापताना तर नीट विचार कर की उदाहरण सांगा सर मला. सिंपल उदाहरण आहे. आईस, बर्फाला बघितल्यानंतर त्याच्या शीतलतेचे ज्ञान होणे. सगळ्या गावाला, सगळ्या जगाला माहितीये, लहान लेकरापासून मोठ्याला माहितीये की बर्फ थंड असतो, बर्फ कोल्ड असतो, आईस कोल्ड असतं. ते हातात घेऊन बघताव का आपण? नाही. इंद्रियांचा, त्वचेचा साक्षात संबंध आहे का? नाही. बघितल्या सांगताव आपण की बाबा आईस कसा आहे सर? कोल्ड आहे. तीच आहे बर्फाला पाहून शीतलतेचे ज्ञान होणे. बर्फाला पाहून लगेच शीतलतेचे ज्ञान होणे. किती सोपं होतं सर ही? हो, शीतलतेचे ज्ञान होते. म्हणजे माझा त्याच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला का? अजिबात कॉन्टॅक्ट आला नाही. फक्त मी सर बघितलं आणि बघितल्या मला काय समजलं की आईस जी आहे सर, आईस कसा असतो? कोल्ड असतो. म्हणजे मी हातात घेतलं का? त्याला नाही. म्हणजे विषयासोबत साक्षात संबंध आला का? नाही. मी कसं लक्षात ठेवलं? इंद्रियाचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध न येता ज्ञानप्राप्ती होते, ती पण लक्षात ठेवलं. सामान्य लक्षणामध्ये तीच पॉइंट, इथंच पॉइंट इकडे चिपकवले. फक्त विशिष्ट जातीचं ज्ञान होते, इथं सामान्य जातीचे ज्ञान होते. आणि साक्षात संबंध न येता एक्झाम्पल बी लक्षात ठेवले, इकडचं बी लक्षात. सर योगज मध्ये जरा इकडं तिकडं कार्यक्रम दिलेला आहे, ती बी लक्षात ठेव. योगज मध्ये बी काहीच नाही सर. योगज प्रत्यक्ष म्हण, योगज प्रत्यक्ष काही नाही. नावातच काय? योग. योग म्हणजे काय सर? आपले रामदेव बाबा, पतंजली योग काय करतात सर? योग योगा करतात सर. सर मी बी योगा करतो, बस मला माहितीये किती चांगला करतोस सर. योगज प्रत्यक्ष मध्ये योगाभ्यासाच्या आधारे, बाय प्रॅक्टिसिंग योगा प्रॅक्टिस केल्यामुळे काय होते सर? पदार्थांचे ज्ञान होते. म्हणजे काय? योगाभ्यासाच्या आधारे, भ्यासाच्या म्हणजे सर बाय प्रॅक्टिसिंग योगा प्रॅक्टिस केल्यामुळं योगाच प्रत्यक्षाचे ज्ञान होते. हीच सोपी गोष्ट आहे. योगाभ्यासाच्या आधारे आपल्याला काय होते सर? पदार्थांचे ज्ञान प्राप्त होते. सिंपल आहे. पदार्थांचे ज्ञान प्राप्त होते. सिंपल आहे. योगज मध्ये काय लक्षात ठेवायचं? योगाभ्यासाच्या आधारे पदार्थांचे ज्ञान प्राप्त होते. सर योगज मध्ये बेसिक क्लासिफिकेशन कुठलं पडलेलं होतं? युक्त आणि युज्जानाचं क्लासिफिकेशन पडलेलं होतं. युक्त आणि युज्जान. काहीच नाही सर. ह्या दोघांमध्ये बेसिक काय लक्षात ठेवायचं? दोघांना बी ज्ञान प्राप्ती करायचे, पण ही ज्ञान मनाद्वारे करतात आणि ही ज्ञान प्राप्ती करतात समाधीद्वारा. काही नाही. समाधी घेतात, मस्तपैकी कुठं तर जाऊन बसतात, वरून समाधी घेतात आणि समाधी घेऊन काय होतात? बेसिक ज्ञान प्राप्ती करतात. त्याला युज्जान म्हणायचं. सिंपल आहे. योगा म्हणल्यानंतर आपण काय म्हणतो? योगाचं डायरेक्ट रिलेशन आपण मेडिटेशन सोबत लावतो. मग मेडिटेट करायला ही पण वाघ मेडिटेट करायला, ही पण वाघ मेडिटेट करायला. ह्याला पण नॉलेज पाहिजे, ह्याला पण नॉलेज पाहिजे. पण बेसिक ही नॉलेज मनाद्वारा एक सर मला लाईनच लिहून द्या ना, सांगतो. युक्त मनाद्वारे आकाशापासून ते परमाणूपर्यंत, बाबू आकाशापासून
आकाशापासून ते परमाणूपर्यंत कुणाद्वारे? मनाद्वारे ज्ञान प्राप्त करतात, पदार्थांचे ज्ञान प्राप्त करतात, पदार्थांचे ज्ञान प्राप्त करतात. आणि ही कसं करतात सर? युज्जान समाधीद्वारा. मेडिटेशन म्हणजे काय? डायरेक्ट समाधी घेऊन सर. कुठले? आपल्या संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे काय केलेले आहे सर? समाधी घेतलेली आहे. म्हणजे समाधीचा अर्थ त्याच्यासोबत रिलेट कर की ते युज्जान आहेत. म्हणजे युज्जानाच्या आधारे त्यांनी काय केलेले आहे? त्यांनी काय केलेलं आहे? सर्व पदार्थांचे ज्ञान जाणून घेतलेलं आहे. म्हणजे सर ह्याचा पॉइंट काय झाला? युज्जान समाधीद्वारे सर्व पदार्थांचे ज्ञान प्राप्त करतात. सर्व पदार्थांचे ज्ञान प्राप्त करतात. दोघाला बी ज्ञान प्राप्त करायचे, नॉलेज घ्यायचे. एक मनाद्वारे घ्यायले आणि एक समाधीद्वारे घ्यायले. म्हणजे समाधीमध्ये काय करायचं सर? ती चिंतन करतात. मनाचं नेहमी काय करते? चिंतन. म्हणून ह्यांना काय म्हणतात सर? या युज्जनाला चिंतापरक म्हणतात. चिंता नाही, चिंतापरक. यांना चिंतापरक देखील म्हणतात. सर हीच होतं का हो सर बेसिक डिफरन्स? युक्त काय करतात? मनाद्वारे काय करतात? आकाशापासून, काही नाही सगळ्या आकाशापासून परमाणूपर्यंत. परमाणू म्हणजे सर ऍटम पर्यंत, पूर्ण आकाशापासून ऍटम पर्यंत हे मनाद्वारे ज्ञान प्राप्त करायलेत. ही समाधीद्वारे ज्ञान प्राप्त करायलेत. समाधीमध्ये सर काय करतात? ते चिंतन करते सर. चिंता नाही, चिंतन करतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं सर? युज्जान. सर पूर्ण कार्यक्रम तुम्ही निर्विकल्पकापासून जी गाडी सुरू केली ती सर तुम्ही ती लँड कुठे केली? युज्जानापर्यंत लँड केली. हीच व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं होतं. प्रत्यक्षाचं क्लासिफिकेशन 10 मार्काला आलं तर आपल्याला काहीच अडचण गेली नाही पाहिजे की बाबा मी कसं लिहू ह्याच्यामध्ये, मी कसं त्याला प्रेझेंट करू. हीच नोट्स आहेत, हीच व्यवस्थित एकदा वाच, एकदा लेक्चर बघ, तुझं पूर्ण कार्यक्रम क्लिअर होईल. बरं सर मी ह्या लेक्चरमध्ये काय काय शिकलं? डोळे झाप. एका बापाच्या इमानदारीनं डोळे झाप आणि व्यवस्थित समजून घे की तू ह्या लेक्चरमध्ये काय शिकलास, कशा पद्धतीने क्लासिफिकेशन शिकलास. पहिल्यांदा सुरू तू बेसिक क्लासिफिकेशन तर्कसंग्रहाने दिलेलं बघितलास निर्विकल्पक आणि सविकल्पक. निर्विकल्पक कसं होतं सर? भोंगळा कार्यक्रम होता, त्याची फॅमिली नव्हती. सविकल्पकामध्ये त्याची पूर्ण फॅमिली आलेली होती. सविकल्पकामध्ये लौकिक प्रत्यक्ष, अलौकिक प्रत्यक्ष, बेसिक अर्थ समजून घेतला की इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी साक्षात संबंध आला, त्याला काय म्हणतो? लौकिक. मग लौकिक मध्ये कुठलं? बाह्य पडलं, अभ्यंतर पडलं. बाह्य मध्ये तर मी पूर्ण सेन्सरी ऑर्गन्सचा खेळ. अभ्यंतरला मी काय म्हणलं सर? मानस प्रत्यक्ष, सुख दुःख, इच्छा द्वेष ती सांगितलं. आणि मी गेलो अलौकिक प्रत्यक्षाकडे. अलौकिक प्रत्यक्षामध्ये सामान्य योगज ज्ञानच शिकलं. सामान्य आणि ज्ञानज मध्ये कसे मला पॉइंट्स वाढवता येते ती बघितले मी, की पॉइंट्स कसे सारखे ती बघितले. आणि उदाहरणं फक्त थोडे डिफरन्स आहे, ती बी नॉर्मल डिफरंट एक्झाम्पल आहेत. आणि योगज मध्ये थोडा वेगळा कार्यक्रम होता. योगजला बी दोघाला बी ज्ञान प्राप्त करायचं होतं. युक्तानाला युज्जना, एक मनाद्वारे ज्ञान प्राप्त करायला, एक समाधीद्वारे ज्ञान प्राप्त करायला. याला सर चिंतापरक असं म्हणतात. ही मला समजलं. आजचा लेक्चर पूर्णपणे सक्सेसफुली क्लिअर झाला माझा सर, असं तू म्हणला पाहिजे. तो आणि ह्याचं एक व्यवस्थित रिव्हिजन मार. खूप सोपा टॉपिक आहे. काहीच तुला कुठलंच बघायची गरज नाही. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.